श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग 16 ते 18. अभंग 16. मोहाचे नि देठे मोहपाश गळी, कैशिनी गोपाळी स्मरता भोय. मोहाचे मोहन चिंतिता श्रीहरी, वाईजू भीतरी अवघा होय. दिनशी नाम जपता श्रीहरीचे, मग या मोहाचे मोहन नाही. निवृत्ती आगम मोहन साधन, सर्व नारायण एका तत्वे. अर्थ: जो मोक्षाची इच्छा धरून मोहात गुंतला त्याला गोपाळांचे स्मरण कसे होणार? श्रीहरीचे स्मरण करण्याने मोहाचे मोहकपण नाहीसे होऊन आत बाहेर सर्वत्र हरीच दिसेल. रात्रंदिवस श्रीहरीचे नामस्मरण करण्याने मोहबंध नष्ट होतात. निवृत्तीनाथ म्हणतात, मतीला पडणारा मायेचा मोह दूर करण्याचे साधन मला मिळाले आहे. सर्वत्र एकच नारायण भरलेला आहे, हेच एक तत्व ओळखणे हे ते साधन होय. अभंग 17. तिमिर पडले प्रपंच हा भासे, जाकलेला दिसे आत्मनाथ. हरिविन तुझे चिंतिना निभ्रांत, अवघेचे दिसत माया भ्रम. सांडुनी तिमिर सर्व नारायण, हिची पारायण नित्य करा. निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज, एकतत्व बीज जपाला आहे. अर्थ: अज्ञानाच्या अंधकाराचा पडदा डोळ्यावर असल्यामुळे हा संसार खरा वाटतो आणि आत्माराम म्हणजे सोहमप्रभू झाकला जाऊन दिसत नाहीसा होतो. श्रीहरी शिवाय दुसरे चिंतन केले असता सर्वत्र मायेचा भ्रमच दिसतो. यासाठी हा अज्ञानाचा अंधकार टाकून सर्वत्र नारायणच भरलेला आहे. त्याचे पारायण नामस्मरण नित्य करीत जा. निवृत्तीनाथ म्हणतात, सर्वत्र सर्वाठाई आत्मराजच राहतो असे मानून एक तत्व बीजांचा मी जप करतो. अभंग 18. प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज, जनिमनी काज करुनी असती. नारायण नाम जपताची दोन्ही, एक तत्वी करणे सांगिचे गुज. आशेचे विलास गुंफुनी महिमा, तत्वी तत्वसीमा निज ज्ञाने. निवृत्ती तत्वता मनाचे मोहन, नित्य समाधान राम नामे. अर्थ: प्रवृत्ती म्हणजे बहिर्मुख वृत्ती, निवृत्ती म्हणजे अंतर्मुख वृत्ती. या दोन्ही जनावनात सर्वत्र कार्य करून असतात. परंतु नारायणाचे स्मरण केल्याने या दोघी प्रवृत्ती निवृत्ती एक तत्वात येऊन कानात हितकरगुज सांगतात. आशेच्या विलासात वागत असता त्यातच हरिनामाचा जप करावा, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होऊन खरे एक तत्व कळून येईल. निवृत्तीनाथ म्हणतात, मनाचे मोहन वासनेच्या विकाराच्या सर्व वृत्ती मी गिळून टाकल्या आहेत आणि नित्य रामनाम जपात समाधान मानित आहे. जय गुरु.